नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. हे बघा, आपण मोसंबीच्या पिकामध्ये रेन पाईपाचा वापर केला आहे. मोसंबी 16x16 मध्ये लावलेली होती, परंतु एका साईडला थोडे हलके रान असल्याने आणि टेकडावर रान असल्याने पाण्याने व्यवस्थित भिजत नव्हती आणि रानही लवकर वाळत होते. त्यामुळे आपण इथे रेन पाईपाचा वापर केला आहे. तुम्ही बघू शकता की रेन पाईपामुळे किती चांगले रान भिजले आहे. मित्रांनो, हे बघा किती रान फुगले आहे. एवढा सुंदर रिझल्ट आपल्याला ह्या रेन पाईपाचा आलेला आहे आणि एवढं प्रेशरही दिले नाही आपण. एकदम थोड्या प्रेशरवर. फुल जर प्रेशर दिले तर डोक्या एवढे पाणी उंच उडते आणि दोन्ही साईडने 4-4 फूट असे रान मस्त भिजते. पण आपण इथे एकदम थोड्या प्रेशरवर एकदम सुंदर असा आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. आपण हे एक थोड्याच ह्यात प्रयोग केला होता. आपले पहिले ठिबकच्या नळ्याही हातरलेल्या दिसत असतील तुम्हाला. ठिबकच्या नळ्याही हातरलेल्या आहेत, परंतु इकडे चढाला थोडे पाणी यायला प्रॉब्लेम येत होता. भिजत होतं व्यवस्थित, पण रान थोडे हलके असल्याने आणि टेकडावर असल्याने ते लवकर सुकत होते. त्यामुळे आपण एवढ्या पुरता एक रेन पाईपाचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे रानवले झाले आहे. एकदम गादीसारखे रान फुगले आहे. आणि या रेन पाईपाचा वापर आपण आता या पूर्ण मोसंबीसाठीच करणार आहोत. आणि रेन पाईप एवढा महागही बसत नाही. दोन्ही दोरेच्या मध्ये एक पाईप हातरला तरीही भागले जाते. आपल्याला ठिबकच्या नळ्या 2-2, 3-3 हातरा लागत होत्या. रेन पाईप सिंगल नळी जरी हातरली तरी दोन्हीकडून 4-4 फूट असे व्यवस्थित रान भिजत येत. तर मित्रांनो, असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.